गुड मॉर्निंग मंडळी. गुड मॉर्निंग कुठलं? हां, गुड मॉर्निंगच आहे. बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलो आपण आज आणि योग घडून आला. वन डे मुक्कामाला निघालो आपण. चला तर आता पहिला आपण फ्यूलचा ब्रेक घेऊ आणि तिथे एक मित्र येऊन थांबलो आहे आपल्याला घोटावडे फाट्याला. फुल करा ना. नमस्ते. फुल करा. साधं साधं. अरे कसं काय काय म्हणतो? कसं काय बाकी? आपला हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे की आपण रायगडावरती चाललो आणि फर्स्ट टाईम वरती कॅम्पिंग करणार आहे. म्हणजे भन्नाट असणार हा एक्सपिरियन्स. फर्स्ट टाईम मी घेतो आणि तिथं टेंटचं वगैरे आहे आणि आपण ते रोपवेने जाणार आहे. थोडंसं टाईमचं हे नसल्यामुळे बघू, मजा करू. रोपवेने जाऊ आणि वरती कॅम्पिंगचा आपला प्लॅन येतो आजचा. तसं ऑनलाईन अगोदर बुकिंग करून ठेवले मी. त्याची लिंक तुम्हाला टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. हा माणूस आहे ना, हा उशिरा येतो. हा माणूस आहे ना, ह्या माणसाने उशीर केला आहे. तामिनीचा काय रस्ता केला यार, एक नंबर रस्ता केला आहे. खरंच गाडी चालवायला मजा येते. नेचर, रस्ते पण चांगले आहेत, धबधबे खूप आहेत. सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतोय तामिनीमध्ये. जेवणासाठी हॉटेल की खूप आहेत. सगळ्या प्रकारचं जेवण मिळते. काय पाहिजे अजून? अरे बापरे, खतरनाक ॲक्सिडेंट झाला आहे. हे बघ, भाई मर्सिडीज आहे, फॉर्मॅटिक आहे. अख्खा फुटला आहे पुढून. अख्खा फुटला आहे पुढून. समोरासमोर दोघं धडकले आणि टू व्हीलर आणि फॉर्मॅटिक मर्सिडीज. क्या बात आहे. हे जे पांढरे पट्टे आलेत ना मध्ये मध्ये, हे पावसाचं पाणी येऊन झालेलं आहे. आपला हॉर्नच गाडीचा हे झाला आहे, खराब झाला आहे, वाजतच नाही आहे. मे बी हॉर्न उडला आहे आपला. आलो ना आपण की पहिला हॉर्न बदलून घ्या आपण. मी खूप वाजवत नाही पण गरजेपुरता वाजवावा लागतो. असंच राहू दे वातावरण. मस्त गडावरती आपण एक्सप्लोर करू ना, गड भारी वाटेल विदाऊट पाऊस. मजा येईल, मजा. पूर्ण गड बघायचं आपल्याला. अंतर कापायचं म्हणून थोडंसं आपण आता लवकर निघालो. 4 वाजता पोहोचायचं आहे तिकडे, कारण की मग ते रोपवे बंद व्हायचे चान्सेस आहेत. हा बघा सर्कस. अरे बाबा, अशी सर्कस नको. क्लायमेट इन्स्टंट चेंज झाले, पूर्ण काळे झाले. पण त्यांनी केलेला रोड आहे प्रॉपर आणि आत्ता झाला आहे सिमेंटचा. अगोदर नव्हता. लास्ट टाइम आलो त्याचं काम चालू होतं. एक व्हेज थाळी आणि हे पिठलं भाकरी. आणि आत्ताचे वाजले आहेत 8, 8:15 आणि आम्ही रायगडावरती आमच्या नशीब हे लाभले. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजे 7:20 झालेत आणि आपण आता रायगड चढतोय. याच त्या पायऱ्या, याच्यावरनं आपले छत्रपती शिवाजी महाराज गेले असतील कधी ना काहीतरी.
जय शिवाजी. हे बघा पोरांनो, हे आपण उचलूया. इथले कसले गुटका बिटका खाऊ नका, नाही तर तुम्हाला मार खावा लागेल. हे नेतो खाली मी. ओके. प्रथमतः शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड किल्ल्याच्या भूमीमध्ये तुमच्या ग्रुपचं या ठिकाणी सर मी सहर्ष स्वागत करतो. माझं नाव आहे सुनील कोकरे. प्रथमतः तुम्ही रोपेने आलात. ही गडाची मागची बाजू आहे आणि गडावरती जी रोपेने पायी चढून जी लोक येतात ही गडाची समोरची बाजू आहे. जर गडावरती तुम्हाला पायी चढून यायचं म्हटलं तर 3.5 किलोमीटर अंतर आहे. जवळजवळ 2360 पायऱ्या आहेत, कल्पना करा. आणि या गडाचा हा जर वरचा जर पठार पाहिलात ना, हा 100 एकराचा पठार आहे. 100 एकराच्या पठारामध्ये 350 बिल्डिंग आहेत, 11 तलाव आहेत, 84 पाण्याच्या टाक्या आहेत. हा पूर्णपणे जर गड तुम्हाला पाहायचा असेल ना सर 1-1.5 दिवस लागतो. एवढा मोठा किल्ला आहे. त्यासाठी आपल्याला गडाच्या पायथ्याला मुक्काम करून जिजामाता पाचड गावात समाधी, तिथून आपल्याला सुरुवात करावी लागते 1 नंबर पॉईंट पासून. पण थोडक्यात तुम्हाला सांगतो की या गडाचं पूर्वीचं मूळचं नाव होतं रायरीचा डोंगर. तुम्ही सगळ्यांनी प्रतापगड पाहिलेला असेल किंवा पाहणार असेल तर त्या प्रतापगडाच्या पायथ्याला जावळीचं खोरं आहे, कल्पना करा. मग आदिलशाहीचे सरदार चंद्रराव मोरे याच्या ताब्यात पूर्वी हा रायरीचा डोंगर होता. हा जो रायरीचा डोंगर आहे ना, हा आपल्या राजाने 15 मे 1656 हा जावळीच्या मोऱ्यांकडून जिंकून घेतलाय, कल्पना करा. आपल्या राजाने काय केलं, जावळीच्या मोऱ्यांना पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं की जावळीचे चंद्रराव मोरे तुम्ही आमच्या स्वराज्यामध्ये सामील व्हा. आपण दोघे मिळून हे हिंदवी स्वराज्य स्थापन करू. पण आपल्या महाराजांनी कधी कुणाला कडेलोट पॉईंट वापर केला नाही सर. त्याचा कडेलोट पॉईंट आहे ना, तो संभाजी महाराज आणि पेशवे लोक यांनी कडेलोट पॉईंट वापर केलेला आहे. पण त्याला टकमक टोक का म्हटलं गेलेलं आहे, कारण त्याला खाली टकमकच पाहावं लागतं म्हणून त्याला टकमक टोक म्हटलं गेलेलं आहे. ते झालं ना तर तुम्हाला ते महादेवाचं मंदिर लागेल. असं का, गडावतेच्या काळात मोगल लोक आले तर त्याने त्याचा लांबून नमस्कार करावा, त्याने नतमस्तक व्हावे, मंदिराची तोडफोड करू नये म्हणून या मंदिराचा आकार मस्जिद सारखा ठेवण्यात आलेला आहे. सर ते मस्जिद नाहीये, ते महादेवाचं शंकराचं मंदिर आहे, कल्पना करा. पण या मंदिरामध्ये मधलं कवी भूषण आणि महाराजांची भेट होते. तर भूषण आपल्या महाराजांना काय म्हणतो, काशी उनकी कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती, कल्पना करा. मंदिराच्या सर या बाजूला इथून रोपेला रस्ता गेलाय आणि एक छोटीशी एक पायवाट गेलेली आहे इथून खाली, पूर्णपणे कड्याच्या टोकावरती गेलेलं आहे. तुम्हाला ऐकून माहिती असेल वाघ दरवाजा. मग बरेचसे लोक विचारतात वाघ दरवाजा म्हणजे काय. ज्याला वाघाचं धड आहे, वाघाचं काळीच आहे, तोच ते दरवाज्यातून खाली उतरून जाऊ शकतो. म्हणून त्या दरवाजाला इतिहासामध्ये वाघ दरवाजा म्हटलं गेलेलं आहे. गडाचा सर्वात एक मार्ग आहे तो. पण त्या दरवाज्यातून कोण गेलं तर राजाराम महाराज गेले, कल्पना करा. दरवाजाचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा कड्याच्या किंवा एकदा दरवाजाच्या टोकावरती गेलो ना तर आपण कड्याच्या खालीच जाऊ शकतो, असं त्या दरवाजाचं वैशिष्ट्य आहे, कल्पना करा. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर ज्यांनी गड बांधला ना त्यांच्या नावाची पाठी आहे. पण ज्यावेळी या गडाची बांधकामं पूर्ण झाली, आपल्या राजाने काय केलं, हिरोजीनं विचारलं की हिरोजी तुम्ही या गडाचे बांधकाम प्रमुख आहात, तुम्हाला बक्षीस काय पाहिजे. सोने नाणे जागीरदारी 10 गावची वतनदारी. हिरोजी म्हटले महाराज आम्हाला बक्षीस काही नको. राजे तेव्हा तुम्ही जगदीश्वराला जाल आणि जगदीश्वराच्या साक्षीने राजे ज्या दगडात तुमच्या उजव्या पावलाचा धूल पडेल ना त्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या नावाची पाटी लावायची आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, कल्पना करा. सर आता इकडे लक्ष द्या. आता बघा मगाशी तुम्ही रोपे नेले ती गडाची मागची बाजू होती. आता गडावरती आपण समोर पायी याच्या मार्गाला गडावरती आले. तुम्ही पायी जर गडावरती पायी चढून आलात ना सर तर येताना तुम्हाला काय पाहायला मिळेल, गडाचा महादरवाजा पाहायला मिळेल. आता जर आपल्याला गडाचा महादरवाजा बघायचा असेल ना सर तर आपल्याला 700 पायऱ्या खाली उतरून जावं लागतं, कल्पना करा. पण गडाचा महादरवाजा इतका मोठा आहे की दरवाजाचा जो आकार जो आहे ना हा नागबोडी वळणाचा आहे. याला गोमुखी पद्धत म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे कदाच्या काळात गडावरती शत्रू जर चढून आला समोरचे बुरुज बघून तो पाठीमागे रिटर्न फिरून जाईल. दरवाजाचा कडा आणि मानाचा घोडा. महाराज या मैदानावरती बक्षीस द्यायचे म्हणून या मैदानाला होळीचं मैदान म्हटलं गेलेलं आहे. सर येथे आजही होळी पेटली जाते. पण आता काठीने नारळ काढतात, पूर्वी हाताने काढायचे, ते म्हणजे संभाजी महाराज. म्हणून संभाजी महाराजांना शेर शिवा का छावा म्हटलं गेलेलं आहे, कल्पना करा. शेर शिवा का छावा म्हटलं गेलेलं आहे. याला इतिहासामध्ये होळीचं मैदान म्हणजे समाधी याच ठिकाणी बांधलेलं आहे. महाराजांचं निधन झालं त्यांच्या राजवाड्यात 3 एप्रिल 1680 ला
आणि महाराजांची समाधी येथे बांधलेली आहे. कल्पना करा, ही आपल्या राजांची समाधी आहे. बोला. आणि जेवढं तुम्हाला विटातलं बांधकाम दिसेल ना, हे पेशवे काळातलं आहे. मग पेशवे काळ केव्हा आला? 1733 ते 1808 ला पेशवे आले. पेशव्यांच्या काळात विटा आल्या, म्हणून गडावरती आपल्याला विट बांधकाम बघायला भेटतं. मग हे बांधकाम जॉईन करण्यासाठी सर आता आपण रेती सिमेंट वापरतो. पूर्वीच्या काळात काही रेती सिमेंट नव्हतं. मग पूर्वी हे बांधकाम जॉईन करण्यासाठी जे मटेरियल वापरलंय ना, ते चुना, गुळ आणि शिसाचा वापर करण्यात आलेला आहे. कल्पना करा. आता म्हटलं गेलेलं आहे. पण या टॅळणी बुरुजांमधून जर पाहिलं ना, तर खाली दरी आहे. पण या दरीमध्ये 50 फूट दरी आहे आणि या दरीमध्ये एक तलाव आहे. तुम्हाला ऐकून माहिती असेल, रायगड किल्ल्यावरचं सगळ्यात प्रचंड मोठं तलाव गंगासागर तलाव. मग याला गंगासागर तलाव का म्हटलं गेलेलं आहे? आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्याची तारीख आहे 6 जून 1674. त्यावेळी काशीवरून गागाभट्ट आले होते. यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं होतं आणि राज्याभिषेक झाल्यानंतर उरलेलं पाणी राहिलं ते याच्यामध्ये विसर्जित केलं, म्हणून ते गंगासागर तलाव आहे. तर माझे गुरु आहेत प्रके घाणेकर, म्हणतात गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, 7 समुद्रांचे पाणी आणले राज्याभिषेकासाठी, जले झाले तीर्थांचे घर, तयाचं नाव गंगासागर, म्हणून त्या तलावाला गंगासागर तलाव म्हटलं गेलेलं आहे. सर खाली गावामध्ये पाण्याची टंचाई येते, पण गडावरती कधीच येत नाही. म्हणून काय केलंय, गडावरून खाली पाणी पाईपलाईन सप्लाय केलेलं आहे. कल्पना करा, इतकं गडावरती पाण्याचा मोठा सोर्स आहे. कल्पना करा. आगे दुकान पिछे मकान अशी त्या बाजारपेठची रचना आहे. सर बाजारपेठची जी हाईट आहे ना, ही घोड्याची हाईटची आहे. ही घोड्याची हाईटची का ठेवण्यात आली? तर त्या काळातले राजे लोक आहेत, ही घोड्यावरती बसून बाजार करायची, म्हणून ती घोड्याच्या हाईटची बाजारपेठ ठेवण्यात आलेली आहे. आताच्या भाषेमध्ये त्याला आपण शॉपिंग सुपर म्हणून त्या बाजारपेठेमध्ये बाजारपेठेमध्ये काय विकलं जायचं? गडावरती पूर्वी लोक जे राहण्यासाठी होते ना, त्याच्या उपयोगी साधनाचे विकले जायचे, म्हणजे सगळं साहित्य इथे विकलं जायचं. बाकी इथे काही विकलं जात नव्हतं. आपल्याला लाईन मध्ये 2 खड्डे पाहायला मिळतील. ही पूर्वीची ड्रेनेज सिस्टीम आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातलं 450 वर्षापूर्वीचं ड्रेनेज सिस्टीम आजही आपल्याला रायगडावरती पाहायला मिळते. कल्पना करा. मराठीमध्ये सर म्हटलेलं आहे सदर, जसं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती बघा दिवाने खास आणि दिवाने आम, तसं हे दिवाने खास म्हणजे खास लोकांची बैठक येथे घेतली जायची, जे जनता दरबार. पण ज्या कट्ट्यावरती आता आपण सगळेजण उभे आहेत ना सर, हा सचिवालय सेक्रेटरी, म्हणजे रायगड किल्ल्याचा मेन जो कागदीपत्र व्यवहार आहे तो इथे चालला जायचा, पुण्याला सचिवालय. या ठिकाणी आता आपण सगळेजण उभे आहात. या आपल्या मागच्या भिंतीपासून ते समोर आडवी भिंत दिसते बघा, या भिंतीपर्यंत हा जर संपूर्ण जर परिसर पाहिला तर हा छत्रपती शिवरायांचा सर राहता राजवाडा आहे. म्हणजे त्या काळातलं हे राजांचं राहण्याचं घर आहे, म्हणून याला राजवाडा असं म्हटलं गेलेलं आहे. पण सर तुम्ही एक कल्पना करा की आपले महाराज या वाड्यामध्ये राहत असताना त्या काळातलं दादा चपला खाली त्या काळातलं या वाड्याचं वैभव कसं असेल याची तुम्ही 2 मिनिटे कल्पना करा. कारण या पहिल्यात उंच कट्ट्यावर तुम्हाला उंच ही छोटी छोटी चौकोनी दगड दिसतात का? या दगडांवरती त्या काळात सागाचे लाकडी प्लेयर्स किंवा उंच खांब असायचे, आणि या उंच खांबांवरती हा महाराजांचा राजवाडा आहे ना, हा राजवाडा प्रशस्त असा 2 मजली उभा होता. पण गडावरती तुम्ही रोपे नेलात, त्या बाजूला एक डोंगर आहे, त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. या डोंगरावरून इंग्रजांचे 2 अधिकारी, त्या दोघांची नावं आहेत कर्नल प्रोथर आणि मेजर हॉल, याने काय केलं, या गडावरचे दारुकोठार उद्ध्वस्त केले. आणि दारुकोठार उद्ध्वस्त केल्यामुळे इतिहासकाराच्या नोंदीप्रमाणे हा जो किल्ला आहे ना 11 ते 12 दिवस जळत होता. म्हणून तुम्हाला रायगड किल्ला हा जळून गेल्यामुळे तुम्हाला पडक्या अवस्थेत किंवा भग्न अवस्थेत पाहायला मिळतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुम्ही राजस्थानला गेलात, राजस्थानचे गडकोट किल्ले सर चांगले आहेत, मग आपले मराठी राज्याचे किल्ले महाराष्ट्राचे का उद्ध्वस्त आहेत? कारण कल्पना करा, आपले महाराज कधी कुणाला शरण गेले नाहीत. म्हणून एका शायराने एक शेर म्हटला गेला आहे, अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, मराठ्यांची जात आहे, मराठ्यांची जात आहे. कल्पना करा, हा छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा आहे, हा पूर्णपणे राहता राजवाडा आहे. हा सर पहिला जो चौथारा दिसतो ना, हे आपल्या महाराजांचं मेन राहण्याचं ठिकाण आहे. आपले महाराज कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजांचे असते. पण सरही समोरची आडवी भिंत दिसते का सर? ही समोरची आडवी भिंत दिसते ना सर, ही राजांच्या काळातली भिंत नाहीये सर, ही पेशवे काळातली भिंत आहे. राजांच्या काळात सर भिंत असते ना, तर राजाला फक्त समोरची लोक दिसत. तर 2 आवा डबे अत्यंत 2 घोडे सजवले. इंग्रज हेनरी ऑक्झिडन गडावरती पायी चढून आला, त्याला गडावरती नगर कड्याच्या समोर हत्ती घोडे दिसले, तो आश्चर्यचकित झाला. जर माझी जर एवढी
येतळे दमशक झाली, मग महाराजांनी गडावरती हत्ती कसे आणले कल्पना करा. तर तुम्ही कल्पना करा, आपले राजे खूप हुशार होते. आपल्या महाराजांनी काय केले, गडावरती सर हत्ती आणले ना, छोटी पिल्ला आणली, त्यांना गडावरती मोठी केली. हत्ती कधी आणले, ज्यावेळी गडाचं बांधकाम चालू केलं त्याच्या अगोदरच गडावरती हत्ती आणून ठेवले. म्हणजे याला म्हणतात महाराजांची दूरदृष्टी. म्हणून मी तुम्हाला सांगतो, लहानापासून मोठं करतो, मोठ्या पण लहान करता येत नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. कल्पना करा, हा महाराजांचा दरबार आहे. दरबारामध्ये सर आता इकडे लक्ष द्या. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. सर समोर बघा, आता आपल्याला हार घातलेली धुक्यात आपल्याला महाराजांची मूर्ती पाहायला मिळते का. ही मूर्ती आहे पंचधातूची. ही मूर्ती आता 6 जून 2009 बसवले कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे. आणि तुम्हाला ऐकून माहिती असेल, या मूर्तीची दररोज पूजा केली जाते. दररोज एक सांगलीवरून एक हार येतो, शिवप्रतिष्ठान मंडळ आहे संभाजी भिडे गुरुजी, आणि दररोज एक ठाण्यावरून हार येतो, श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत ते पूजा केली जाते. आणि मूर्तीच्या वरती अष्टकोनी गोल घुमट जे छत्र दिसतं बघा, या छत्राला इतिहासामध्ये 1985 ला बसवले. ज्यावेळी आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती होते बघा, डॉक्टर ज्ञानी दालसिंग यांच्या हस्ते या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे. कल्पना करा. पण आपल्या महाराजांचा जो 6 जून 1674 ला आपल्या राजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला ना सर, याचं तुम्ही पोस्टर छायाचित्र शाला कॉलेज ऑफिसला कुठेतरी पाहिलेलं असेल. सर याच ठिकाणचं आहे. त्या छायाचित्रामध्ये बघा, एक व्हाईट कलरची कॅप काढून एक व्यक्ती या ठिकाणी आपल्या महाराजांना मानाचा मुद्रा करताना दिसतो बघा. तो इंग्रज अधिकारी आहे, त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झर्डन. तो ऑक्झर्डन काय म्हणतो की याच ठिकाणी आपल्या महाराजांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक सोहळा झाला, आणि येथेच आपल्या राजांचं ओरिजिनल 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोचं होतं. तर काही तज्ञांची मतं आहेत, औरंगजेबाचा सरदार इतिगत खान, त्याचं टोपणं तर जुल्फिकार खान, त्याने ते सिंहासन चोरून नेलेलं आहे. कल्पना करा. पण ज्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ना, त्यावेळी या पूर्णपणे दरबारामध्ये सरासरी 3000 लोक होते. सर आपल्या घरी एखादा कार्यक्रम करायचा असेल ना, तर त्यासाठी आपल्याला लाईटचं माईकचं नियोजन करावं लागतं. मग त्या काळात या दरबारामध्ये लाईट माईक सिस्टम काहीच नव्हतं. आपले महाराज जर येथून जर बोलले तर त्या गेट पर्यंत आवाज पोचला जायचा. गेट जवळची जर व्यक्ती बोलली तर राजांपर्यंत आवाज पोचला जायचा. याला स्थापत्यशास्त्र किंवा इको पॉइंट म्हटलं गेलेलं आहे. त्या काळात दरबार पॅक आता ओपन आहे, ओपन असताना सुद्धा या गेटच्या चारी कोपऱ्यात अशी टिचकी वाजवली ना, कागद जरी फाडला की कोणी एवढ्या आवाजात बोललो ना, छत्रपती शिवाजी महाराज सर इथे आवाज येतो. पण त्याला असं गोंधळ चालत नाही, एकदम शांत वातावरण लागतं. कल्पना करा. पण ज्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, या सोहळ्यासाठी महाराज देवदेवतांना कधी विसरले नाहीत. महाराज जगदीश्वराचं आणि भवानी मातेचं दर्शन घेऊन आल्यानंतर राजे या नगरखान्यातून आतमध्ये प्रवेश करणार. प्रवेश करताच ही भरलेली 3000 लोक आहेत ना, हे आपल्या महाराजांना अशी उठून मानाचा मुद्रा करतात. मुद्रा केल्यानंतर आपल्या राजांची एक नजर या 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनाकडे आणि एक नजर भरलेल्या या दरबारामध्ये. कारण तुम्ही एक कल्पना करा, आपल्या राजाने ज्या वीरांवरती, ज्या मावळ्यांवरती हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्यातला एकही मावळा, एकही सरदार महाराजांना सदैवती कोटीकून उप दिसत नव्हता. महाराजांच्या 7 राण्या होत्या सर, विधवा स्त्रिया, त्यांची मुलं, अष्टप्रधान मंडळ, पण महाराजांनी जिबाभावाची लोक ते सदैवती दिसत नव्हती. मग कोण होते? मग आपले राजे प्रत्येक पायरी चढताना आऊसाहेबांना काय म्हटले की आऊसाहेब, आमची हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो हा माझा तानाजी मालुसरे, की आधी लगीन कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं असा म्हणणार माझा ताना, आणि दुसरी पायरी चढतो हा माझा बाजीप्रभू देशपांडे महाराज, लाख मेले चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये, आणि तिसरी पायरी चढतो हा माझा प्रतापराव गुजर. अशा असंख्य वीर मावळ्यांची नावं घेत राजे सिंहासनाजवळ गेले. राजाने आपला डावा गुडगा सिंहासनाला टेकला. राजाने एक शपथ घेतली, या जनतेचं भूमीचं संरक्षण करू. राजांच्या अंगावरती 1000 नाणी मौरा उधळण्यात आली. खाली गडाच्या महादरवाजामध्ये 21 तोफांची सलामी देण्यात आली. आणि या दरबारामध्ये एक घोषणा ललकार झाले, तुम्ही मागून जय बोला, की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. अशा प्रकारे आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. हीच ती सिंहासनाची जागा.
या महाराष्ट्राच्या मातीला अंधाराला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, मराठ्यांची जात आहे. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, ही सम्मा माणिक मोती दुसरी दौलत नाही. काशी उनकी कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती. सर इथे आमची महत्वाची माहिती संपलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण निघालो आपल्या परतीच्या मार्गावरती. रायगडाचं दर्शन घेतलं पूर्ण सकाळी आणि निघालो परतीच्या मार्गाला. पावसाने तसे आमचं स्वागत केलं काल, आताही थोडा आहे, पण आता बघू. पण अशी मजा आली ना, बापरे बापरे बापरे, राजगड बघायला क्या बात आहे, खूप छान. रात्रीच्या मुक्कामामुळे लवकर गेलो वरती आम्ही, म्हणजे गडावरती फिरायला कोणीच नव्हतं. 7-7:30 वाजता वरती पोचलो. आणि बघा आता गडावरची गर्दी बघा, दोन्ही साईडनी किती गाड्या आहेत, किती भयंकर गर्दी आली आता. आणि आम्ही निघालो आहे आताशी, लोक चढतात आहेत, खूप खाली वेटिंग वगैरे होतं. काल मुक्कामाला टेंटमध्ये मुक्कामाला आलो, त्याच्यामुळे जरा मस्त वाटलं आम्हाला, मजा भारी झाला विषय सगळा एकंदरीत. आपल्याला आता आहे ना, राजमाता जिजाऊ आहेत ना, तो त्यांच्या समाधीपाशी जायचं आहे. आपण तिथं जाऊ, शेवटचा एक स्पॉट राहिला तो करू. आपल्याला माहीत नाही परत आपण कधी येऊ, पण मला तर असं वाटतं की आता एकदा पाऊस गेला ना की थंडीमध्ये येतो एकदा. कारण की पूर्ण धुक्यात होता गड, एवढं काय दिसलं म्हणजे आम्हाला मेन माहिती तर आपण घेतलीच गडाबद्दल, महाराजांबद्दल, पण जे जे हे होते दाखवायचे लोकेशन, पण ते असे आम्हाला एवढे दिसले नाही. त्यामुळे थंडीमध्ये एकदम मुक्कामाचा प्लॅन करणार आहे. आता आलो तर राजमाता जिजाऊंचं आपण करून घेऊया दर्शन. आम्ही आता अशी 4 व्हीलरने बी जास्त फिरायला चालू केलं निसर्गरम्य ठिकाणी. अच्छा, नक्की आम्ही आज सकाळचं आम्ही लई गाड्या बघितले, ते आम्हाला लई फिरण्याची इच्छा आणि सगळी चर्चा तीच चालू आहे. एकदा चालू करा, आणि चांगलं आहे, आपल्या मनाला समाधान आहे. बाकी काहीच नाही, तर आज काय घेऊन जाणार आज नाही तर उद्या तोंड वरती करून जाणार. बघितले कोणाचं ते करून टाकायचं. आपल्या समाधीच्या इथे तर तिथं काही लोक भेटली होती आणि आमच्याशी चर्चा करत होते आणि विचार होते कसं काय काय नाही. ते एवढे इन्स्पायर झाले ना, ते म्हणे आम्ही पण चालू करणार आहे रायडिंग. मग आम्ही पण म्हटलं करा, खूप भारी आहे, खूप मजा येते. तर ते म्हटले नक्कीच करू आम्ही. खूप भारी वाटलं त्यांना, आणि त्यांना भेटून त्यांच्या बोलण्यातून आम्हाला एवढं भारी वाटलं ना की बाबा काहीतरी आहे, आपला रायडिंगचा आपला छंद कुठंतरी कामाला आला. म्हणजे आज जे वरती त्या गाईडने काही गोष्टी आम्हाला सांगितल्या ना, त्या ऐकताना आहे ना अंगावरती काटा येत होता. महाराजांबद्दल जे सांगत होता तो गाईड, भारी वाटत होतं एकदम ऑसम. आणि वरती तर कोणीही गेलं ना, मी तर सजेस्ट करत प्रत्येकाने गाईड घ्यायला पाहिजे. कारण की जे ते माहिती सांगतात ना, ते ऐकून जे फील करण्यामध्ये आहे ना विषय, तो कशाच नाही, एवढं भारी वाटतं ते. गडावरती ते आपल्याला सांगत होते ना महाराजांबद्दल, हाला म्हणजे मनापासून ऐकलं ना की आपण फ्लॅशबॅकलाच जातो. मग इमॅजिनेशन करतो की कसं असेल, महाराज कसे राहत असतील, कशा गोष्टी होत असतील, महाराजांचे मावळे कसे राहत असतील, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा डोळ्यापुढे येतात आपल्या. आणि भारी वाटतं एकदम ऐकायला. मग अंगावरती काटा येतो, आपण त्याच्यात हरवून जातो.
म्हणजे एक भारीच एक्सपिरियन्सच भारी होता. गाईडने ज्या पद्धतीने सांगितलं भारी होतं एकदम. लांबपर्यंत डोंगरापर्यंत पठार पसरले, कसलं भारी वाटते. लोकेशन असले भारी आहेत नाही या साईडला. आणि त्याच्यामध्ये पूर्ण पावसाळ्यामध्ये हिरवळ झाली आहे. तिकडं लांब धबधबे वाहतात आहेत. पावसाळ्यानंतर खरंच भारी आहे. बघण्यासारख्या गोष्टी आहेत खूप इकडं. निसर्ग एवढा भारी आहे ना इकडे. वाजले 2, अजून निजामपूर नाही, जायचं आहे आपल्याला पुण्यात. 4 तरी तास लागतील. तामिनीमध्ये जर जेवायला थांबणार आम्ही परत आता थोड्याने. नशीब पाऊस नाही इकडं. आता काल जाताना लागला त्याच्यामुळं मला कॅमेरा काढून ठेवावा लागला. आणि आत्ता काय पाऊस नाही आहे. तामिनीमध्ये नाही लागला, पण आम्हाला येताना निजामपूरमध्ये लागला पाऊस खूप. आणि हे बघा हे दृश्य आपल्या रायगडाच्या जे खाली आहे, एक नंबर आहे का नाही. पूर्ण ढग चाललेत डोंगरातून. एक नंबर वाटते, भारी वाटते एकदम. पूर्ण सगळीकडे हिरवळ पसरली, सगळीकडे हिरवळ पसरली. भारी वाटते बघायला ते ना. आणि आफ्टर पावसाळा असलं लोक हे असतं ना, पाणी वाहतं न्यायला. हे बघा ते कसे बसलेत तिथं, मासे पकडतात आणि तिथंच खाणार. ते मस्त बसलेत ते सगळेजण, भारी. चेतनच्या गाडीचं इंजिनचं लाईट लागतोय. आत्ता आम्ही एका गॅरेजला थांबलो होतो आणि तिथं आपल्या गाडीची चेन ल्यूब केली आपण. म्हणजे ऑइलच होतं त्याकडे, ल्युब्रिकेंट नव्हता. पण म्हटलं इमर्जन्सीला काही आणलं नाही आपण, तर म्हटलं बघूयात कसं काय ते. हे बघा, अरे बापरे, गाडी कशी गेली खाली. कसला विषय डेंजर आहे बघितलं. पूर्णच गेली आहे खाडी गाडी. ती एअरबॅग त्याची ओपन झाली गाडीतली. आयुष्यपत डेंजरस, खतरनाक विषय होता. हां, तर कुठं होता पण चेतनच्या गाडीची इंजिन लाईट लागते. मे बी गाडी गरम झाली असावी. बघू मग आपण आता थांबूया, थोडं गाडी थंड करू आणि मग जाऊयात पुढे. कसला ॲक्सिडेंट झाला तिथं, डेंजरस. कसं काय माहीत नाही. ऑइल टाकल्यामुळेच झालं मला वाटतं मॅटर काय होतं. त्यांनी जे ल्युब्रिकेंट टाकलं ना, चेन ल्यूब म्हणजे चेनचं कुठेतरी ऑइल होतं साधं, त्याच्यामुळं मे बी झाली वाटतं. काय कळलं नाही कसं काय. थांबायला पाहिजे मग कुठेतरी आपण. बघू, जेवायला पण थांबवून थोडी गाडी पण थंड करू. काय मॅटर आहे काय माहीत नाही. आपल्याला कॅमेरा गुंडाळावा लागणार. आणि इंजिनची लाईट बघून मला कसं तरी होतंय. ऑइल टाकलं चेनीवरती म्हणून इंजिनचं लाईट लागलं आहे. त्यांचं ते कुठलं तरी ल्यूब होतं, लेकोल ऑइल वगैरे काहीतरी असेल, काय माहिती काय होतं. पण पाऊस नको आहे रे देवा. पडायला लागलाय. एका भाकड कशी बसलीत. आपण काढून ठेवूयात गोप्रो. पुढे थांबला पाऊस की मग परत लावतो. जास्त वाढायच्यात लावलेला बरं मग गोप्रो. भिजलं तर परत प्रॉब्लेम. नाही तसं थांबलाय पाऊस, छोटा थोडा पडतोय. बघू आपण, थोडा वाढला की करता येईल, काय विषय नाही. नाही पाऊस, बघू. बेकरार करके हमें यूं न जाइए. कसा सीन आहे, कसा सीन आहे, कसा धबधबा आहे,
काल जाताना एवढा वाहत नव्हता, एका पावसात एवढा धबधबा व्हायला लागला परत. एक नंबर ना, भारीच विषय. लगेच गर्दी, संडेची गर्दी आहे. हे बघा कसा आहे धबधबा, भारी. छोटासा आहे पण मस्त आहे, भारी धबधबा आहे. कसला बुरुज एक नंबर आहे ना वरती, सुळका झालाय असा मस्त, भारी वाटतंय. आणि अशाच वातावरण कुठेतरी मला वाटतं जेव्हा भूक लागली, कारण की आता वाजले किती, 3 वाजले ना. घरी जायला 6-7च होती ना. आता निवांत चला आमचा कारभार, निवांत हळूहळू नेचर बघत, फोटो काढत, व्हिडिओ काढत, धबधबे चालू झालेत परत. भूक तर लागली कडकडून. बघा चालू कसे वाटतात तुम्हाला. तामिनीमध्ये एक जोरात पाऊस की सगळे धबधबे चालू होणार, असं तामिनीतलं वातावरण आहे बघा. छोटंसंच आहे पण लोक एन्जॉय करतात ते सगळी, भारी. उंच आहे ना, केवढं उंच आणि कसल्या कडे कपारी आहे तिथं, बापरे. ऑसम आहे, ऑसम. बापरे. खात होतं प्लास्टिकचं ते कुरकुरेचं पाकिट खात होतं. लोकांना टाकलं नाही पाहिजे त्यांना खायला. नॅचरली खूप येतं खायला, पण लोक टाकतात म्हणून त्यांना लागली सवय, ती येतात रस्त्यावरती आणि ते कुरकुरेचं हे खात होतं, पॅकेट खात होतं. कसं व्हायचं. आपला कॅमेरा. आणि हे तामिनीमध्ये बघा कसं पावसानंतर 0 मिनिटात कसं वातावरण झालं. हे डोंगरवाडी गाव आहे, इथं पुढं काय दिसत नाही, इथं पण पूर्ण धुकं आहे. लगेच वातावरण चेंज झालं इन्स्टंट. मस्त वाटतंय, पण क्लायमेट बघता एक नंबर मजा येते गाडी चालवायला. तर वाजले किती 4:45 झाले, तर आपण 7च वाजून घरी जायला. आपण जे एक्सपेक्ट केलं तर की लवकर जाऊ घरी, जेवण्यात, फोटो काढण्यात, व्हिडिओ काढण्यात टाईमपास झाला आपला. टाईम गेला म्हणजे कळलं नाही आपल्याला. ते एवढं झालं डार्क, सगळ्या गाड्या पार्किंग लावून चालल्यात का, ते बऱ्यापैकी झालंय. गर्द झाडे असल्यामुळे धुकं आले रस्त्यावरती पूर्ण. भारी विषय. हे बघा लाईटच दिसत नाही. संध्याकाळचे 4:45 वाजलेत आणि बघा ती गाडी गेली, दिसते का बघा धुकं. एकदम भारी आहे, कडक आहे कडक. आई शपथ. इकडं पण वरती धबधब्यात खेळतात आहेत लोक. जादू जादू, धुक्याची जादू. मॅजिकल तामिनी, काही तोडच नाही तामिनीमध्ये.